शेतकऱ्यांच्या बाजूने संघर्ष करत आहेत। प्रस्थापितांच्या विरोधात बोलायचं म्हटलं तर धाडस होत नव्हतं। अशा काळामध्ये प्रस्थापितांच्या विरोधामध्ये मोठा संघर्ष ज्यांनी केला, अनेक वेळा त्यांच्यावरती प्रस्थापितांनी हल्लेही केले, परंतु शेतकऱ्यांची बाजू त्यांनी कधी सोडली नाही। असे लढवय्ये नेते माननीय सदाभाऊ खोत यांच्या संकल्पनेतून शेतकरी आणि कामगारांची परिषद या महाराष्ट्रामध्ये अध्यक्षपद मिळाल्यापासून पायाला भिंगरी बांधून अखंड राज्यभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये मला वाटतंय 4था दौरा बावनकुळे साहेबांचा सांगली जिल्ह्यामध्ये आहे। असा पायाला भिंगरी बांधलेला प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सर्व महायुतीचे नेते व्यासपीठावरती आहेत। मी जास्तीचा वेळ घेत नाही, सर्व मान्यवर आणि तुम्ही सदाभाऊंच्या वरती प्रेम करणारे सर्व शेतकरी मित्र बांधव आणि माझ्या माता भगिनींनो, मित्र अनेक सभांना जातो, पण भगिनींच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा की सदाभाऊंना सपोर्ट करण्यासाठी इतक्या मोठ्या संख्येनं आपल्या भगिनी इथं आलेल्या आहेत। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये महायुतीचं सरकार आहे। महायुतीचं सरकार म्हटलं की ती शेतकऱ्यांच्या हिताचंच काम करणार हे लोकांना माहिती आहे। कारण नरेंद्र मोदी साहेब 2014ला पंतप्रधान झाले, त्या दिवसापासून शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय झाले। शेतकऱ्याच्या निगडीत 43 योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवल्या जातात। मित्रांनो, 43 योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवल्या जातात। सदाभाऊंना आम्ही ऐकत ऐकत राजकारणामध्ये आलो। सदाभाऊ शेतकऱ्यांची जी बाजू ताकदीने मांडतात, नुसतं बोलत नाहीत मित्रांनो, त्यासाठी काम करतात। मागच्या महिन्यामध्ये दुधाचा दरवाढीचा विषय आला, सदाभाऊंनी आणि रयत संघटनेनं हा सगळा प्रश्न हातामध्ये घेतला आणि दुधाचा बाबतीमध्ये आवाज उठवला। माननीय देवेंद्रजी, माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या सोबत बैठका घेतल्या आणि निर्णय करून घेतला। मित्रांनो, आपण अशा नेत्याच्या पाठीमागे ठामपणे उभं राहिलं पाहिजे। शेतकऱ्यांचे प्रश्न का या लोकांनी सोडवले नाहीत? महायुतीला तर सत्ता मिळाली नाही, 60 वर्ष आमची पार्टी विरोधामध्ये होती। या देशामध्ये ज्यांना सत्ता मिळाली त्यांनी शेतकऱ्यांचा कधी विचार केला नाही। स्वामीनाथन आयोग लागू झाला पाहिजे। बघा विरोधकांचं धोरण, सदाभाऊ स्वामीनाथन आयोग लागू झाला पाहिजे। स्वामीनाथन आयोग आला कधी? 2006ला, बरोबर ना? 2006ला सरकार कुणाचं होतं? यूपीएचं सरकार होतं। 2006 नंतर 2014 8 वर्ष यूपीएचं सरकार होतं। स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू झाल्या नाहीत। केंद्रीय मंत्री कोण होतं? कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार। सरकार गेलं की ह्यांनी चालू केलं स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू झाल्या पाहिजेत। अरे आम्हाला अभिमान आहे, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीपैकी अनेक शिफारशी लागू केल्या, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। ज्यांनी राजकारण केलं ते आज बाजूला लोक बसलेले आहेत। आज आपल्या शेतकऱ्यांची तर परिषद होते आणि त्याच दिवशी सदाभाऊ पवारांच्या राजकीय कार्यकर्तीला सुरुवात झाली, त्याला 56 वर्ष पूर्ण होत आहेत। आज मी कुठेतरी सोशल मीडियामध्ये बघितलं, बावनकुळे साहेब आज तुम्ही शेतकऱ्यांची परिषद घेताय आणि त्याच दिवशी शरद पवारांच्या राजकीय कार्यकर्तीला 56 वर्ष झाली। आज त्यांनी राजकीय कारकीर्द सुरुवात केली। काय घडलं 56 वर्षामध्ये? अरे 1978ला पवार या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, त्यावेळेस आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांचं वय होतं 8 वर्ष। किती? 8 वर्ष। योगी आदित्यनाथ यांचं वय होतं 5 वर्ष। ममता बॅनर्जी यांचं वय होतं 11 वर्ष। अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री, त्यांचं वय होतं 5 वर्ष। जगनमोहन आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री, यांचं वय होतं 8 वर्ष। त्यांनी त्यांच्या राज्यातनं अख्ख्या काँग्रेसचा सुपडा साफ केला
आणि आता 56 वर्ष झाल्यानंतर ते उद्या तुतारी नव्यानं वाजवणार आहेत। ही तुमची अवस्था, ही तुमची परिस्थिती, ही तुमची लायकी। तिकडे त्यांनी काँग्रेस संपवलं आणि 8 दिवसापूर्वी बातम्या येत होत्या शरद पवारांचं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन करणार। हे तुमचं राजकारण, हा तुमचा विचार, हे तुमचं धोरण। अरे आमचा नेता 5 वर्षाचा होता, 2014ला मुख्यमंत्री झाल्यानंतर या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे सर्वात जास्त प्रश्न कोणी मिटवले असतील तर ते माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मिटवले मित्रांनो। आणि मला अभिमान आहे त्या मंत्रिमंडळामध्ये आपला लढवय्या नेता सदाभाऊ खोत हे कृषी मंत्री होते मित्रांनो। ही हिम्मत, ही ताकद ही आपल्या नेतृत्वामध्ये आहे। अरे सहकार निर्माण कशासाठी केलं? शेतकऱ्यांच्या हितासाठी। सहकाराचं ह्यांनी काय केलं? अरे या 3.5 जिल्ह्यातल्या प्रस्थापित पुढाऱ्यांनी सहकार हे स्वतःसाठी वापरला। कारखानदारी, सूतगिरणी, बँका, जिल्हा बँका, दूध संघ हे सगळे ह्यांनी आपल्याला पाहिजे तसे वापरले। सहकाराचा मूळ उद्दिष्ट आणि आत्मा गायब झाला आणि आज या सहकाराच्या माध्यमातून जी दादागिरी होती ती मोडीत काढण्याचं काम माननीय अमित शाह साहेबांनी सहकार मंत्रालय दिल्लीमध्ये स्थापन केलं मित्रांनो। काल परवाच बैठका झाल्या, हर्षवर्धन पाटील साहेबांना अध्यक्षपदाची संधी दिलेली आहे मित्रांनो। हे सहकार काय यांनी मोडून काढलं? कारखानदारांनी काय केलं? सदाभाऊंनी काय संघर्ष केला मित्रांनो? अरे कारखान्याला उसाला दर काय मिळत होता? कारखान्यावरती काटेमारी, कारखान्यावरती हजारो कोटीची बिलं अडवून ठेवली, लोकांची बिलं दिली नाहीत। जिल्हा बँकेच्या माध्यमातून कारखाने मोडीत काढले, जिल्हा बँकेच्या माध्यमातून सूतगिरण्या मोडीत काढल्या। 200 कोटी रुपये किमतीच्या सूतगिरण्या 15-14 कोटीला दिल्या। हे आपल्या जिल्ह्यामध्ये घडलं मित्रांनो। हे कुणी केलं? हे जयंत पाटील होते, मागच्या वेळेस 2.5 वर्ष या जिल्ह्याचे पालकमंत्री होते, जलसंपदा खात्याचे मंत्री होते। जलसंपदा खात्याचे मंत्री असताना सांगली जिल्ह्यामध्ये जत आहे, कवटेमंकाळ आहे, आटपाडी आहे, खानापूर आहे, तासगाव तालुका आहे, या तालुक्यातल्या लोकांची मागणी होती। म्हैसाळला विस्तारित योजनेला 1000 कोटी रुपये, 2000 कोटी रुपये पाहिजे होते। टेंबूची विस्तारित योजना आहे, त्याला हजारो कोटी रुपयाचा निधी होता। जयंत पाटलाला 1 रुपयाचा निधी देता आला नाही। मला अभिमान आहे आमचे नेते देवेंद्रजी जलसंपदा खात्याचे मंत्री झाले आणि सांगली जिल्ह्यातल्या सगळ्या योजनांना पैसे उपलब्ध करून दिले। जतला 1000 कोटी दिले। संजय काका इथं व्यासपीठावरती आहेत, आमच्या इकडे टेंबूच्या योजनेला पैसे उपलब्ध करून दिले। आम्ही टीका करायचं म्हणून टीका करत नाही, पत्रकार माझे मित्र आहेत तिथं। काय जलसंपदा खात्यामध्ये पैसे नव्हते? मागच्या 2.5 वर्षामध्ये राज्य सरकारकडे बजेट नव्हतं, राज्य सरकारकडे अर्थ मंत्रालय नव्हतं। तुमच्या शेतकऱ्यांच्या बाबतीमधल्या भावना ह्या चांगल्या नाहीत मित्रांनो। सहकार जोरात म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेसचा पुढारी तोऱ्यात, ही परिस्थिती होती या सगळ्या लोकांची। आणि म्हणून सदाभाऊ सारखे चळवळीत लोक आली, या लोकांनी ताकदीनं ही चळवळ पुढे नेली। बावनकुळे साहेब आज विशेष वेळ काढून इथं आलेत। आज 2 दुर्दैवी घटना घडल्या। आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री जोशी साहेब यांचं निधन झालं। भारतीय जनता पार्टीचे आमदार पाटणे साहेब यांचं दुःखद निधन झालं। आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो। पण शेतकऱ्यांच्या प्रति ज्या भावना आहेत, आज कॅन्सल करता आला असता त्यांना कार्यक्रम। व्यासपीठावरचे सगळे महायुतीचे नेते आहेत, त्यांनाही कॅन्सल करता आला असता। परंतु या महाराष्ट्रातल्या या सगळ्या शेतकऱ्यांच्या चळवळीला पाठबळ मिळालं पाहिजे, कामगार चळवळीला पाठबळ मिळालं पाहिजे। कामगार खात्याचे मंत्री सुरेश भाऊ इथं आहेत। आज कामगारांच्यासाठी इतक्या मोठ्या योजना चालू आहेत मित्रांनो। हे सगळे नीटपणे विषय समजून घ्या। आपण शेतकऱ्या लोकांनी ठामपणे या सगळ्या बाजूने उभा राहिलं पाहिजे, नाहीतर ही लोक काहीतरी आपल्याला चुकीच्या पद्धतीनं मिसगाईड करण्याचा प्रयत्न करतात। आज आपण ज्या ताकदीनं मोदी साहेबांच्या आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या, एकनाथ शिंदे साहेबांच्या महायुतीच्या पाठीमागे उभा राहतोय, ती ताकद आपण सगळे आता जोगेंद्र कवाडे सर इथं आहेत। अरे जुने जाणते नेते आहेत, प्रचंड अभ्यासू आहेत, विधान परिषदेमध्ये अनेक वर्ष काम केलंय। विनय सावकार आहे तिथं, कोरे सावकार, जे या सगळ्या परिसरातलं सहकार त्यांनी चांगल्या पद्धतीनं जपलं, एक आदर्श त्यांनी घालून दिला। सगळ्यांनीच मोडून खाल्ला असा विषय नाही, परंतु अनेक प्रस्थापित लोकांनी सहकार मोडून खाल्लं मित्रांनो। सहकाराची वाट लावली, त्या सहकाराचा वापर गुंडगिरीच्या माध्यमातून स्वतःसाठी केला। हे सगळं सदाभाऊंच्या वरती अनेक वेळा हल्ले झाले मित्रांनो। लोकांना वाटतं की सदाभाऊ म्हणजे असंच आहे, अरे असा नाही सदाभाऊ।
सदाभाऊ कामानं उभा आहे, सदाभाऊ मेहनतीनं उभा आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये सदाभाऊंच्या पाठीमागे कार्यकर्ते आहेत. सदाभाऊंच्याकडे मोठेपणा आहे. सगळे घटक पक्ष आज इथं बोलावले आणि महायुतीचा एक मोठा मेळावा आज माननीय बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वामध्ये इथं पार पडतोय. हीच महायुती तिसऱ्यांदा या देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान केल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, हे विरोधक वगैरे जे बोलतात ना उसना उसना आणून, ते दिवसाविरोधात बोलतात, रात्री कुणाकुणाचे पाय धरतात ते विचारा. मी आता त्या खोलामध्ये जात नाही. हे सगळं आता परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. या निमित्तानं मी इतकंच बोलतो, शेतकऱ्यांना मी इतकंच सांगतो, हे महायुतीचं सरकार तुमच्या पाठीनं ठामपणे उभा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं हे सरकार काम करतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार काय होता? शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला जरी हात लावाल तर हात कलम केले जातील. कारण त्यांना माहित होतं युद्धामध्ये शेतकऱ्याचं नुकसान होता कामा नये. म्हणून महायुतीचं सरकार हे शेतकऱ्याचं नुकसान करणारं सरकार नाही आहे. मागच्या 10 वर्षापूर्वी पेपर काढला, प्रत्येक पानावरती एक बातमी यायची, या शेतकऱ्यानं आत्महत्या केली, त्या शेतकऱ्यानं विष प्राशन केला, या शेतकऱ्यानं गळफास घेतला. आज पेपरचं पान उघडलं तर केंद्र सरकारच्या योजनाची जाहिरात येते. दुसरं पान उघडलं, महाराष्ट्र सरकारची योजनेची जाहिरात येते. हा बदल आपल्या या सरकार दोन्ही सरकारमधला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मी विनंती करतो की भारतीय जनता पार्टी, महायुती आणि सदाभाऊच्या पाठीमागे तुम्ही सगळ्यांनी ठामपणे उभं राहावं. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.